मुंबईनंतर आता महाराष्ट्राच्या विकासाचा पुढचा मोठा अध्याय रायगडमध्ये लिहिला जाणार आहे आणि त्याचं नाव आहे अर्थातच मुंबई 3.0. अटल सेतूच्या पायथ्याशी रायगडमधील तब्बल 124 गावं आणि 323 चौरस किलोमीटरचा परिसर जोडून मुंबई 3.0 उभारण्याचा प्लॅन आहे आणि याचा मास्टर प्लॅन तयार करणार आहे आता थेट सिंगापूरची टॉपची सुरबाना ज्युरोंग ही कंपनी. मेट्रोपासून एक्सप्रेसवे, जलवाहतुकीपासून ग्रीन झोन आणि ग्लोबल कंपन्यांपासून डेटा सेंटर पर्यंत म्हणजे भविष्यात मुंबईचा काही भार इथे शिफ्ट होणार आहे. पण यासाठी सिंगापूरचीच कंपनी का निवडली गेली आणि 124 गावांचं नेमकं काय होणार, सोबतच मुंबई 3.0 खरंच रायगडचं नशीब बदलणार का, या सगळ्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबईचा विस्तार आता केवळ ठाणे, नवी मुंबई किंवा उपनगरांपुरता आता राहणार नाहीये, तर मुंबईच्या पुढच्या विकासाची दिशा थेट रायगडच्या दिशेने वळली आहे. कारण अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात आता आकारला येणार आहे एक नवं नियोजनबद्ध आणि जागतिक दर्जाचं शहर, ज्याला मुंबई 3.0 किंवा तिसरी मुंबई असं म्हटलं जातंय. तब्बल 323.44 चौरस किलोमीटर क्षेत्रात उभं राहणाऱ्या या नव्या शहराचा मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी सिंगापूरच्या जगप्रसिद्ध सुरबाना ज्युरोंग या कंपनीवर सोपवण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे अवघ्या 30 आठवड्यात या शहराचा अंतिम संकल्पना आराखडा तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये MMRDA आणि सिंगापूर स्थित सुरबाना ज्युरोंग यांच्यामध्ये या संदर्भात करार करण्यात आलाय. MMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि सुरबाना ज्युरोंगचे दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश मिश्रा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. त्यामुळे आतापर्यंत चर्चेत आणि नियोजनाच्या पातळीवर असलेली मुंबई 3.0 ही याची जी संकल्पना आहे ती आता प्रत्यक्ष मास्टर प्लॅनच्या दिशेने सुद्धा पुढे सरकली आहे. बरं, आपण जाणतो की मुंबई 3.0 ही उभारली जाते रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि पेण या 3 तालुक्यांमधील तब्बल 124 गावांचा नियोजन क्षेत्रामध्ये. या संपूर्ण भागाचं क्षेत्रफळ सुमारे 323.44 चौरस किलोमीटर इतकं आहे. महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 अंतर्गत या प्रकल्पाची अधिसूचना जारी केली होती आणि या भागासाठी MMRDAची नवीन नगर विकास प्राधिकरण म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली. आता या क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सुरबाना ज्युरोंगकडे मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खरं तर मुंबई 3.0 ची गरज नेमकी का निर्माण झाली हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जाणतो की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून उद्योग असो, व्यापार, वित्तीय सेवा, रोजगार आणि आर्थिक व्यवहाराचं सर्वात मोठं केंद्र म्हणून मुंबईने देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र मुंबईची भौगोलिक मर्यादा ही कायमच मोठी अडचण राहिली आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जमीन. त्यामुळे मुंबईचा विस्तार करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यातच वाढत जाणारी वाहतूक कोंडी, लोकलमधील गर्दी, घरांच्या वाढत्या किमती आणि शहरांवर वाढणारा पायाभूत सुविधांचा ताण यामुळे मुंबईवरचा दबाव दिवसेंदिवस आता वाढत गेला. यावर उपाय म्हणून काही दशकांपूर्वी नवी मुंबईची उभारणी करण्यात आली. सिडकोच्या माध्यमातून उभारलेली नवी मुंबई ही भारतातील नियोजनबद्ध शहराच्या विकासाचा एक महत्त्वाचा प्रयोग ठरली. आता मुंबईच्या पुढील विस्तारासाठी त्याच धर्तीवर आणखी एक मोठं शहर उभारण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आणि आता यावेळी मुंबईला पर्याय म्हणून उभं करायचं नाही, तर पुढील अनेक दशकांचा विचार करून आर्थिक, पर्यावरणीय आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम शहर तयार करण्याचा हा प्रयत्न नवा सुरू झालाय. दरम्यान या प्रकल्पासाठी रायगडचाच भाग का निवडण्यात आला, तर यामागे या परिसराचं वेगाने बदलत जाणारं महत्त्व आहे. आणि ते असं की अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई रायगडमधील अंतर मोठ्या प्रमाणावर कमी झालं. त्याचवेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत होतं. जवाहरलाल नेहरू पोर्ट अर्थात JNPA जवळ आहे आणि रायगड पेण ग्रोथ सेंटर सारखे प्रकल्प या भागात आर्थिक हालचाली वाढणार आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसरामध्ये उद्योग, लॉजिस्टिक, व्यापार, सेवा क्षेत्र आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली गेली. आणि या सर्व विकासाला एकत्रित दिशा देण्यासाठी मुंबई 3.0चं नियोजन केलं जात आहे. आणि या नियोजनाची सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली ती म्हणजे सिंगापूरच्या सुरबाना ज्युरोंग या कंपनीला. त्यामुळे आता हीच कंपनी नेमकी का निवडली गेली आणि तिचं वैशिष्ट्य नेमकं काय पाहूयात. तर सिंगापूर सारख्या मर्यादित भूभागामध्ये अत्यंत शिस्तबद्ध, आधुनिक आणि नियोजनबद्ध शहरी व्यवस्था उभारण्यात या संस्थेचा सगळ्यात मोठा हात आहे आणि अनुभव सुद्धा आहे. सुरबाना ज्युरोंगचा वारसा सिंगापूरमधील गृहनिर्माण आणि औद्योगिक टाउनशिपच्या नियोजनाशी जोडलेला आहे.
संस्थेला जवळपास 70 वर्षांहून अधिक काळाचा विकासाचा अनुभव असून 40हून अधिक देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शिवाय सुमारे 16,000 तज्ज्ञ आणि व्यावसायिक या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. सिंगापूर सरकारची गुंतवणूक कंपनी असलेल्या टेमासेकच्या मालकीची ही संस्था मोठ्या प्रमाणावर शहराचं नियोजन, पायाभूत सुविधा, टाउनशिप आणि औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात काम करत आली आहे आणि याच जागतिक अनुभवाचा फायदा मुंबई 3.0 ला मिळवून देण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान जानेवारी 2026 मध्ये दावोस इथे MMRDA आणि सुरबाना ज्युरोंग यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर 4 जून 2026 रोजी महाराष्ट्र सरकारनं सुरबाना ज्युरोंगची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आणि आता प्रत्यक्ष सल्लागार करार झाल्यामुळे मुंबई 3.0 च्या मास्टर प्लॅनचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय. या मास्टर प्लॅनसाठी 30 आठवड्यांचा कालावधी सुद्धा निश्चित करण्यात आलाय. सुरुवातीला 323.44 चौरस किलोमीटर क्षेत्राचा जमीन, लोकसंख्या, पर्यावरण, वाहतूक आणि नागरी सुविधांच्या दृष्टीने अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर पुढील 50 वर्षांचा शहराचा विकास नेमका कसा असावा यासाठी विजन डॉक्युमेंट सुद्धा तयार केलं जाईल. यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि हरित क्षेत्राचं मोठं नियोजन करून भागधारकांशी चर्चा केल्यानंतर 30व्या आठवड्यामध्ये अंतिम आराखडा सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई 3.0 मध्ये केवळ इमारती आणि रस्ते नाही, तर मेट्रो, बस, रॅपिड ट्रान्झिट, जलवाहतूक, द्रुतगती मार्ग आणि शहराअंतर्गत वाहतूक यांचं एक एकात्मिक नियोजन देखील केलं जाणार आहे. शिवाय पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पावसाच्या पाण्याचा निचरा, घनकचरा व्यवस्थापन, वीज, डिजिटल सुविधा आणि हरित क्षेत्रांचा देखील यामध्ये मोठा समावेश असणार आहे. त्यामुळे हे शहर स्मार्ट, ग्रीन आणि सार्वजनिक वाहतूक केंद्रित असण्याचा सुद्धा प्रयत्न असणार आहे. शिवाय आर्थिक विकासासाठी डेटा सेंटर, वित्तीय सेवा, लॉजिस्टिक आणि आधुनिक उद्योगांना चालना दिली जाणार आहे. शिवाय अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि JNPA जवळ असल्यामुळे हा परिसर भविष्यात मोठं आर्थिक केंद्र देखील बनू शकतो अशी खात्री जी आहे ती याबद्दल बाळगली जाते. आणि याच पार्श्वभूमीवर रायगड पेन ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांच्या मिश्र वापराच्या प्रकल्पासाठी मॅपिलिटरी सोबत करार झाला असून सुमारे $1.1 अब्ज ची गुंतवणूक केली जाणार आहे. जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा उपयोग केला जाणार असं देखील म्हटलं जात आहे. मात्र 124 गावांचा समावेश असलेल्या या प्रकल्पामध्ये जमीन, भूसंपादन, मोबदला आणि स्थानिकांचा सहभाग हे मोठे प्रश्न असतील. त्याचबरोबर रायगडचा पर्यावरणीय समतोल, कांदळवन, जलस्रोत आणि जैवविविधता जपत विकास करावा लागणार आहे. MMRDA, सिडको आणि इतर सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय साधून आराखडा वेळेमध्ये प्रत्यक्षात आणणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आपण आता सामंजस्य करार करण्याच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आलो आहोत. सुरबाना ज्युरोंगच्या जागतिक अनुभवामुळे 3ऱ्या मुंबईच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळेल. भारताच्या विकासाचा पुढील टप्पा 3ऱ्या मुंबई आणि 4थ्या मुंबईतून पुढे येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मुंबई 3.0 हे देशातील नियोजनबद्ध शहरी विकासासाठी नवा आदर्श निर्माण करणारं मॉडेल सिटी म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. याचबरोबर MMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी जमीन मालक केवळ जमीन देणारे न राहता विकास प्रक्रियेतील भागीदार आणि लाभार्थी सुद्धा बनतील अशी भूमिका मांडली आहे. एकूणच काय तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात मुंबई 3.0 महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या प्रकल्पाबद्दल, मुंबई 3.0 बद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.